उपजोनिया पुढती येऊ काला खावो दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे समचरण सरोजम सांध्र नीलांबुदाभं जगननिहितपाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो
समाधिस्तूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे मी आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता घवे जीवेश्या वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुष मने रस होती ओळंगणे अक्षरासी तेची नमस्कारुनी आता उपजूनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप विश्वमौली ज्ञानोबराय ज्ञानेश प्रिय संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठाला विठाला आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आम्ही पुन्हा जन्माला येऊ अशी प्रतिज्ञा करतात उपजोनिया पुढती येऊ महाराज तुम्ही पुन्हा जन्माला येऊन काय करणार तुकोबराय म्हणतात काला खाऊ दही भात दही आणि भाताचं आम्ही सेवन करणार पुन्हा जन्माला येणार आणि दही आणि भाताचं सेवन करणार महाराज तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणावरून तुम्ही इथे येणार आहात तिथे काला नाही का तिथे दही आणि भाताचा काला मिळत नाही का तुकोबराय म्हणतात तिथं दही आणि भाताचा काला तर मिळतच नाही तिथं काहीच मिळत नाही मी ज्या ठिकाणी राहतो तिथं वैकुंठितो ऐसे नाही ऐसे नाही म्हणजे कैसे नाही कवळ काही काल्याचे काल्याचा प्रसाद हा वैकुंठामध्ये नाही बरं ठीक आहे महाराज तुम्ही वैकुंठावरून या ठिकाणी दही आणि भाताचं सेवन करण्यासाठी येणार आणि तो काला तुम्ही सेवन करणार पण कसा करणार तुम्ही स्वतः सेवन करणार का तुकोबराय म्हणतात आम्ही आपण पोटे नाहीत आम्ही त्या काल्याचं सेवन कसं करणार तर एकमेका देवमुखी आम्ही स्वतःही त्या काल्याचं सेवन करू आणि दुसऱ्याच्याही मुखामध्ये तो काला आम्ही देणार आहोत सुखे घालू हुंबरी आम्ही अगदी सुखाने
आनंदाने आम्ही हुंबरी घालणार, हुतू खेळणार, अनेक प्रकारचे खेळ करणार. ठीक आहे महाराज, कदाचित आमच्या भाग्यामध्ये आमच्या प्रारब्धामध्ये जर तो काला असेल तर आम्हीही तुमच्या सोबत तो काल्याचं सेवन करण्यासाठी येऊ. आम्हाला त्या काल्याचा पत्ता सांगा की तुम्ही तो काला कुठे करणार. बरं म्हणतात बाबा, काला करण्यासाठी निर्विकल्प जागा लागते. अशी जागा लागते ज्या जागेमध्ये काहीच उगवलं नाही पाहिजे अशी ठिकाण लागते. त्या जागेमध्ये काहीच उगवण शक्ती झाली नाही पाहिजे अशी जागा लागते. त्याच ठिकाणी काला होतो. मग असं ठिकाण कोणतं आहे? तुका म्हणे वाळवंट. वाळवंट कसं आहे? वाळवंट बरोबर आहे. वाळवंट कसं आहे? वाळवंट नीट आहे. वाळवंट कसं आहे? वाळवंट उत्तम आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठितो ऐसे नाही. कैसे नाही? असं बरव नीट उत्तम वाळवंट वैकुंठामध्ये नाही. म्हणून आम्ही तो काला करण्यासाठी या ठिकाणी येणार आहोत. विठाला 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 तरी कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की हरा विठाला विठाला. कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, आज श्री क्षेत्र कासारी हनुमान नगर कासारी बोडखा या ठिकाणी चालत असलेला त्रिदिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा काय निमित्त काय आहे तर महारुद्र मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोहणाच्या वृद्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलेलं आहे कीर्तन सेवेसाठी. माझे गुरुवर्य महंत मठाधिपती आप्पासाहेबजी महाराज चौरे शास्त्री चंद्रशेखर बाबा मठ संस्थान चोंडी त्यांनी मला या ठिकाणी पाठवलेलं आहे. सेवके करावे सांगितले काम, स्वामीचा तो धर्म स्वामी जाणे. माझ्या स्वामींनी मला या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि त्यांच्या आज्ञेवरून या ठिकाणी येण्याचा योग आहे. ही सेवा त्यांची आहे, ही सेवा माझी नाही. विठाला 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 माझं परम भाग्य आहे. मी खूप भाग्यवान आहे महाराज. या ठिकाणी मला सेवा मिळाली. माझ्या कीर्तन साथीसाठी या ठिकाणी जे उपस्थित मंडळी आहेत ते एकाहुनी बळी रे, एकाचेनी मनोव्यापारे या युक्तीप्रमाणे माझ्यावर नितांत प्रेम करणारे या परिसराचं वैभव आदरणीय माझ्या गुरुस्थानी असणारे श्री हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज मंत्री हिंगणीकर भागवताचार्य, कीर्तनकार, रामायणाचार्य, गोड गळ्याचे असे गायकही आहेत. त्यांची या ठिकाणी खूप मोठी संस्था आहे, ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्था. त्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. ते आज माझ्या कीर्तन साथीसाठी उभे आहेत. त्यांनाही नारदाच्या गादीवर त्रिवार नतमस्तक. तसेच संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण आमचे नाना असतील, वैजनाथ नाना काशीद, तेही माझं परम भाग्य महाराज. इतके मोठाले महात्मे माझ्या कीर्तन साथीसाठी या ठिकाणी उभा आहेत. तसेच आमचे मृदंगाचार्य सुशेन महाराज काशीद, खूप गोड हात आहे, खूप सुंदर वादन आहे त्यांचं, तेही या ठिकाणी भगवत साथीसाठी आहेत. तसेच आमच्या मंत्री महाराजांचा मुलगा चैतन्य खूप सुंदर तयारी आहे महाराज. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घुमटी. रसाळ ही आणि घुमटही फळ आहे. रसाळ कशावरून? पक्वाजावर बसली की गोड हातातून आवाज निघतो. घुमट कसं आहे बघा, आम्ही तिघ जण कसे गुबगुबीत दिसायला, याला घुमटा म्हणायचं आहे. खूप सुंदर साऊंड सिस्टीम आमची गुरुकृपा साऊंड सिस्टीम कासारी त्यांनी मला 7 दिवस वाजवलंय सत्याला. ते आज या ठिकाणी आहे. परिसरातील सर्व भजनी मंडळी ज्यांनी मला फोन केला, आमचे प्रदीप भाऊ असतील, युवा कीर्तनकार गावचं वैभव जय महाराज, त्यांचं रात्री कीर्तन झालं, त्यांचाही परिचय आहे. आणि विशेष म्हणजे आजचा कार्यक्रम हा लाईव्ह चालू आहे. अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे सदस्य, सचिव, कोषाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, आमचे परम मित्र श्री हरिभक्तीपरायण बालासाहेबजी महाराज कपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही नारदाच्या गादीवर त्रिवार नतमस्तक. सर्व गावातील भजनी मंडळी, बाहेर गावून आलेल्या माता, मौली, श्रोते, सज्जन, मायबाप, विशेष उपस्थिती आमच्या या ठिकाणी दाजी आलेत, आमचे सोनी मोह्याचे दाजी, तेही माझ्यावर नितांत प्रेम. सर्वांच्या विषयी अंतरामध्ये
सद्भावना आहे, सर्वांच्या विषयी प्रेम आहे, सर्वांना नारदाच्या गादीवर त्रिवार नतमस्तक मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी. कीर्तन काल्याच आहे. काला म्हणजे काय? काला म्हणजे काय? काला म्हणजे काय? तर याचं सरळ उत्तर विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी कलश अध्यायामध्ये दिलेलं आहे. जसं मंदिराची पूर्णता कशामध्ये आहे? काला म्हणजे पूर्णता. मंदिराची पूर्णता कशामध्ये आहे? सभामंडप झाला म्हणजे मंदिराची पूर्णता झाली असं नाही. मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं म्हणजे मंदिराची पूर्णता नाही. ज्या दिवशी मंदिरावर कळस बसतो ना, या दिवशी मंदिराची पूर्णता असते. कळस म्हणजे काला. कळस म्हणजे काला. सोन्याला ज्यावेळेस 16वा कस लागतो त्यावेळेस काला. ज्यावेळेस गंगा पीडित पापताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगेची धावाधाव कुठपर्यंत? जोपर्यंत गंगा समुद्रामध्ये जाऊन मिसळत नाही तोपर्यंत गंगेचा काला नाही. अवघ्या झाल्या उर्मी ज्या दिवशी गंगा सागराला मिळते त्या दिवशी गंगेचा काला. ज्या दिवशी देवळावर कळस बसतो त्या दिवशी या मंदिराचा काला. ज्या दिवशी सोन्याला 16वा कस लागतो त्या दिवशी सोन्याचा काला. याच्यासाठी एक ओवी सांगतो. देवळाची या कामा कळसू परमगंगेसी सिंधू प्रवेशू का स्वर्ण शुद्धी कसू 16वा दैसा विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात. जसं मंदिराच्या ठिकाणी कळस बसल्याच्या नंतर त्या मंदिराची पूर्णता होते. आणि काला म्हणजे पूर्णता. काला म्हणजे पूर्ण. काला म्हणजे काय? तर काला म्हणजे मिश्रण. दोन वस्तूचं मिश्रण करणे म्हणजे काला. या ठिकाणी दही आणि लाहीचं मिश्रण म्हणजे काला. नाम आणि नामीचं मिश्रण म्हणजे काला. जीव आणि ब्रह्म ऐक्य म्हणजे काला. विठाला विठाला नाम आणि नामेचा काला. नाम रूपी भगवान परमात्म्याचं नाम जर गायलं, भगवान परमात्म्याच्या नामाच्या जीवावर, भगवान परमात्म्याच्या नामाच्या साधनेवर या जीव आणि ब्रह्म ऐक्य काला होऊ शकतो. दही आणि लाही एक मिश्रण म्हणजे एक प्रतीक दाखवलेलं आहे तुम्हाला. लाही म्हणजे तुम्ही आम्ही जीव आणि दही म्हणजे भगवान परमात्मा. भगवान परमात्म्याच्या ठिकाणावरून तुम्ही आम्ही बाजूला निघालेलो आहोत.
तुम्ही आम्ही भगवान परमात्म्याचे अंश आहोत. अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना या जगाकडे पाहत असताना तू कोणत्या दृष्टीने पाहणार? हे जग हे जग नसताना मी आहे. मम वंशो जीवलोके जीवभूत सनातना मनष्यष्टानींद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षते. अर्जुना सर्वांच्या ठिकाणी माझा अंश आहे. तुम्ही आम्ही भगवान परमात्म्यापासून विभक्त झालेलो आहोत. आता विभक्त झाल्याच्या नंतर ज्या दिवशी तुम्ही आम्ही त्या भगवान परमात्म्याच्या रूपाला स्वरूपाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुमचा आमचा काला होत नाही. आणि काला हा याच जन्मामध्ये होतो. काला हा याच जन्मामध्ये होतो. दुसऱ्या जन्मामध्ये काला करता येत नाही. दुसऱ्या जन्मामध्ये काला होऊ शकत नाही. येण्याची शरीरे शरीरा येण्याची सरे किंबहुना एर झारे चिरा पडे. एर झाडाला चिरा पडला पाहिजे या शरीराने ते करता येतं. काला म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य काला, आणि काला म्हणजे प्रसाद. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. विठाला जीवाची पूर्णता कधी आहे? जोपर्यंत भगवान परमात्म्याचा प्रसाद आम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनाची पूर्णता होऊ शकत नाही. या ठिकाणी आज भगवान परमात्मा प्रसाद देणार आहे. भगवान परमात्म्याच्या हाताने तुम्हाला आम्हाला प्रसाद घ्यायचा आहे. आणि तो काला आज या कासारी नगरीमध्ये हनुमान नगरामध्ये चालू आहे. विठाला या काल्याच्या सेवेसाठी अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. बघा तुम्ही आम्ही असे आहोत की तुम्हाला आम्हाला यावंच लागतंय. जीव असा आहे की जीवाला यावं लागतंय, देवाला आणावं लागतंय. संत महात्मे मात्र स्वतः येत असतात. बरोबर आहे. तुम्हाला आम्हाला का यावं लागतंय? विश्वमाऊली जानोबाला सांगतात, आगा कर्मी जे उरावे तेही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. या देहाला भोगायला यावं लागतंय. मागच्या जन्मात केलेलं जे कर्म आपलं शिल्लक राहतं ना ते कर्म भोगण्यासाठी कर्म संपवण्यासाठी या जन्माला तुम्हाला आम्हाला यावंच लागतंय. आपली यावं अशी इच्छा नाही. जरी आपण आता गेल्यानंतर आपण म्हणू शकत नाही की आम्ही पुन्हा जन्माला येऊ. आपल्यामध्ये ती सामर्थ्य शक्ती नाहीये. ही सामर्थ्य शक्ती फक्त साधू महात्म्यामध्ये. आपण येऊ का म्हणू शकत नाहीत कारण आपण कर्माच्या अधीन आहोत. आपण कर्माच्या अधीन आहोत. संत महात्मे हे कर्माच्या अधीन न राहता कर्मापासून विभक्त आहेत. संत महात्म्यांना कर्म काहीच करू शकत नाही का? हो, संत महात्म्यांना कर्म बाधू शकत नाही. का बाधू शकत नाही तर निळोबा काय म्हणतात एका अभंगामध्ये, सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पणा हरी जननो हे अवघा जनार्दन ऐसे ऐकतानी मते साधू जन एका जनार्दनी मानले निज गुण गा. जनार्दनी मानले निज गुण एका जनार्दनी मानले निज गुण गा. जनार्दनी मानले निज गुण अरे झाले संध्या संदेह माझा प्रेमा. झाली संध्या संदेह माझा प्रेमा. साधू महात्म्याच्या अधीन कर्म असतं. कर्माच्या अधीन तुम्ही आम्ही आहोत आणि साधू महात्म्याच्या अधीन कर्म असतं. का असतं तर साधू महात्मे सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. त्यांचं जे कर्म असतं ते ब्रह्मार्पण कर्म असतं. ते जे काही कार्य करतात ते भगवान परमात्म्याला अर्पण करून करतात. म्हणून ते कर्मापेक्षा अलिप्त असतात आणि तुम्ही आम्ही कर्माच्या अधीन असतो. तुम्ही आम्ही म्हणू शकत नाही आम्ही पुन्हा जन्माला येऊ. तुकोबाराय म्हणतात मी पुन्हा जन्माला येणार. तुकोबाराय जन्माला येणं तरी काय सोपं आहे का? जन्माला येणं सोपं आहे? अहो जन्माला येण्यासाठी आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस त्रास सहन करावा लागतो.
त्या गर्भाचं काय वर्णन करावं? विष्टालेप चहूकडे नाकी तोंडी कुर्मी किडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे? आईच्या गर्भाचं दुःख कोणापुढे सांगावं? तिथं कोण असतं आपलं दुःख श्रवण करण्यासाठी, दुःख ऐकण्यासाठी? तिथं कोणीही नसतं. त्या दुःखाचा इतका त्रास सहन करून तुम्ही पुन्हा जन्माला येणार आहेत. असं काय विशेष आहे या देहामध्ये? या जन्मामध्ये असं विशेष काय आहे? तुकोबराय म्हणतात, बाबा हो, तुम्हाला देह मिळाला पण याचं महत्व कळालेलं नाही गडे. ज्यांना मिळाला त्यांना याचं महत्व कळालेलं नाही, ज्यांना मिळाला नाही त्यांना याचं महत्व कळालेलं आहे. काहीकांना देह मिळालाही नाही आणि याचं महत्वही कळालं नाही. अशामध्ये पशुपश्वादिक आहेत. पशुपश्वादिकांना मानव देह मिळालाही नाही आणि त्याचं महत्वही कळालेलं नाही. देवादिकांना हा देह मिळालेला नाही पण याचं महत्व कळालेलं आहे. देवादिकांना याचं महत्व कळालेलं आहे. म्हणून तर एका अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, स्वर्गीचे इच्छेचा ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मावा. स्वर्गाधिक देव या मृत्यू लोकाच्या देहाची अपेक्षा करतात. कशासाठी हो? नारायण नामे भाऊ जीवन मुक्त, नारायण परमात्म्याचं नाम घे. जीवनमुक्त म्हणजे काय? जीवनमुक्त म्हणजे काल्याचं सेवन. विठाला या जन्माला आम्ही येऊ आणि काल्याचं सेवन करू म्हणजे नारायण नामे होऊ जीवनमुक्त. आणि कोणत्या माध्यमाने? कीर्तनी अनंत गाऊ गीते. आम्ही कीर्तन भजनामध्ये आनंद घेऊ पण पुन्हा आम्ही जन्माला येऊ. स्वर्गाधिक देव या देहाची अपेक्षा करतात म्हणजे या देहामध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजे. हे देवादिकांना कळाला पण मिळाला नाही आणि तुम्हा आम्हाला मिळाला पण याचं महत्व कळालेलं नाही. जर तुम्हा आम्हाला या देहाचं महत्व कळालं असतं तर तुम्ही आम्ही ही काल्याचं सेवन करण्यासाठी प्रयत्न केले असते. देवादिक लोक या देहाची अपेक्षा करतात की या जन्माला येऊन आम्ही जीवनमुक्त होऊ आणि ज्यांना मिळालंय त्यांना कळालेलं नाही. जर कळालं असतं तर तुम्ही आम्ही परमार्थ केला असता. तुम्ही आम्ही परमार्थामध्ये वाटचाल केली असती. बाबा हो, याच देहाने करता येते महाराज, दुसऱ्या देहाने करता येत नाही. केले होते याच जन्मी अवघे विठोबाच्या नामे. तुका म्हणे वर्मे जाणोनी तरती. ज्यांनी वर्म जाणलं तेच तरू शकतात आणि तेही याच देहाने होता येत. विठाला विठाला म्हणून तुकोबराय
त्यांना या देहाचं महत्व कळालेलं आहे, याच्या अगोदर ते आलेले असावेत। येणार कोण म्हणताय? आता या कासारी नगरीमध्ये, या हनुमान नगरामध्ये मी पहिला आलोच नाही, तर पुन्हा येणार म्हणून म्हणण्याची ताकद आहे का? आता मी म्हणू शकेल की पुढच्या वर्षीच्याही सप्त्याला मी येणार। येणार कोण म्हणू शकतंय? जे इथं आले ते। तुकोबराय या ठिकाणी आले होते का? तुकोबराय 5 जन्म तुकोबरायांनी देवाच्या सोबत घेतले, 5 जन्म तुकोबरायांनी भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये परमार्थ केलेले आहे। जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर, तुकोबराय भगवान परमात्म्याच्या बरोबर होते। तुकोबरायांनी सर्व या जीवसृष्टीचा आनंद घेतलेला आहे आणि तुकोबराय म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येणार अभंगाचं पहिलं चरण। उपजनिया पुढती येऊ, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात। तुकोबराय म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येणार आणि सेवन कशाचं करणार तर भगवान परमात्म्याच्या प्रसादाचं। भगवान परमात्मा प्रसाद देणार आहे आणि तो प्रसाद सेवन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये येणार आहोत। हा प्रसाद सेवन करण्यासाठी इथेच प्रसाद तो मिळतो। हा प्रसाद वैकुंठामध्ये नाही, हा प्रसाद स्वर्गाधिक देवाकडे नाही, अमर लोकामध्ये हा प्रसाद नाही, देवादिकामध्ये हा प्रसाद मिळू शकत नाही। प्रसाद घेण्यासाठी
या ठिकाणी प्रसाद करण्यासाठी देव, भक्त आणि नाम हे 3 गोष्टी लागतात. स्वयंपाक करण्यासाठी किती गोष्टीची गरज आहे? स्वयंपाक करण्यासाठी 3 गोष्टी लागतात. उदकाने धान्य झाल्या घरे उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामा नाही, देहाच्या निरासे पावी जया ठाया, माझी ऐसी काया स्वयंपाक करण्यासाठी 3 गोष्टीची गरज आहे. उदक म्हणजे पाणी लागतं, अग्नी लागतो आणि धान्य लागतं. त्याच्याशिवाय स्वयंपाक बनत नाही. साधा स्वयंपाक करण्यासाठी 3 वस्तू लागतात. तर जीवन मुक्त अवस्था प्राप्त करण्यासाठी, जीवदशा संपूर्ण जीवन मुक्त दशा जर प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी ही 3 गोष्टी लागतात. देव लागतो, या ठिकाणी देव पाहिजे, देवापर्यंत पोहोचवणारे संत पाहिजे आणि जीव पाहिजे. जीव, संत आणि देव झाल्याशिवाय काला होऊ शकत नाही. फक्त देवाचा आणि जीवामध्ये काला होतो का? कीर्तन भजन करण्यासाठी 3 वस्तू लागतात. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष. टाळ लागतो, विना लागतो, पकवाज लागतो आणि भजने लागतात, श्रोताही लागतो. म्हणून एका विना एक कामा नाही. आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी फक्त देवच आहे. देव सोडता दुसरं काहीच नाही. वैकुंठामध्ये देव सोडता दुसरं काहीच नाही. आम्ही जरी आज पत्रिकेवर वैकुंठवासी लिहित असतो तरी आपण वैकुंठवासी होऊ शकत नाहीत. हो, विश्वमाऊली ज्ञानोबा म्हणतात, आस्तेची या महापुरी रिखताती कोटीवरी, परी प्राप्तीची पहिलं तिरी विपाईला पावे. असा एखादाच असतो की तो वैकुंठापर्यंत जाऊन पोहोचू शकतो. वैकुंठापर्यंत गेल्याच्या नंतर काय असतं? तिथं वैकुंठ म्हणजे काय? मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. वैकुंठ म्हणजे काय? माणूस देव झाल्याशिवाय वैकुंठाला जाऊ शकत नाही. आणि एकदा देव झाल्याच्या नंतर काला होऊ शकत? फक्त देवामध्ये काला होतो का? देवामध्ये काला करण्याची गरज नाही, कारण तो देव आहे. तो देव आहे. काला करण्यासाठी जीव लागतो आणि जीवाच्या संगतीमध्ये काल्याचं मिश्रण करणारे संत लागतात. त्याच्यासाठी माझा ज्ञान राज गोपाळासी ह्या वाटी काय नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी साधू महात्मे लागतात. वैकुंठामध्ये देवच आहे, तिथं संत नाहीत, देवाचं नाव नाही. या सभेमध्ये, या मंडपामध्ये जर सर्वच कीर्तनकार असतील, सर्वच जर कीर्तनकार फक्त झाले तर कोणाला सांगावं? वैकुंठामध्ये सर्वच देव, घरामध्ये सर्वच मालक झाल्यावर कोणाचं ऐकावं? प्रत्येक घराची गोष्ट लक्षात घ्या. जोपर्यंत एक मालक असतो तोपर्यंत सर्वजण त्याचं काम ऐकतात. आणि ज्या दिवशी सर्वच मालक होतात ना
त्या दिवशी मात्र मग 2 घरं होतात. 2 घरं कधी होतात? एका घरामध्ये सर्व मालक झाल्याच्या नंतर 2 घरं होतात, म्हणजे वाटण्या होतात. का? कारण मालक झालं की तिथं नौकर राहिलाच नाही, कोणी कोणाचं ऐकतच नाही ना तिथं, कारण तोही मालक आणि हाही मालक. तसा देवही मालक आणि गेलेला जीवही मालक. पण वैकुंठामध्ये काला होऊ शकत नाही. तुकोबराय वैकुंठ कसा आहे? तुकोबराय म्हणतात, वैकुंठ पोपट जुनाट झोपडी, नको आडाआडी घालू आम्हा. वैकुंठ पोपट आहे, नको वैकुंठीचा वास. असे दया सुखा नाश, अद्भुत हा रस कथा काढी नामाचा. वैकुंठ कसा आहे? वैकुंठाला काय करावं? वैकुंठात जाऊन काय करावे आणि उगीच वैसावे म्हणून. वैकुंठामध्ये देवच आहे, पण देवाचा काला त्या ठिकाणी मिळत नाही. अभंगाचं दुसरं चरण. वैकुंठी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये काला नाही म्हणून आम्ही पुन्हा इथं जन्माला येणार आणि काल्याचं सेवन करणार. काल्याचं कीर्तन म्हणलं की भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार व्हायला पाहिजे. अभंग काला प्रकरणातीलच आहे, पण असा दंडक आहे की भगवान श्रीकृष्णाचं चरित्राचं उच्चारण झालं पाहिजे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोरी, केले देवे गोरी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचं वर्णन करायला पाहिजे. का भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करावं? हो, ज्याचं चरित्र वर्णन करायचं आहे प्रभू रामचंद्राचं चरित्र म्हणजे आचरणामध्ये आणायचंय. प्रभू रामचंद्राचं चरित्र कसं आहे हो? रामायण ग्रंथ तुम्ही आम्ही भावार्थ रामायण ग्रंथाचं श्रवण सर्वजण करत आहात. प्रभू रामचंद्राचं चरित्र हे आचरणीय आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे वर्णनीय आहे. म्हणून त्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन करायला पाहिजे. काला म्हटलं की भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राने त्याची सांगता होत असते. काय चरित्र आहे या देवाचं? हा जन्माला आला अबंदी शाळेमध्ये. काय याचं वर्णन करावं?
जन्माला आला बंदी शाळेमध्ये. ज्या दिवशी जन्माला आला तो रात्री आला. ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवशी जोरदार पाऊस चालू होता. याचं वर्णन काय करावं. रात्री जन्माला आला आणि जन्माला आल्याबरोबर तो कसा आला हो. जन्माला आल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती आई वडिलांच्या समोर येऊन उभा टाकली. आता याला कोण मुलगा म्हणेल. वसुदेवाचा आणि देवकीचा मुलगा याला कोण म्हणेल. या देवाला देव जन्माला आला पण 8 वर्षाची मूर्ती. आणि 8 वर्षाची मूर्ती जन्माला आलेला मुलगा जर आई वडिलांना जन्माला आल्याबरोबर बोलत असेल तर आपण काय म्हणत त्याला मुलगा म्हणत का. आपण त्याला भूत म्हणू. भूत याच्याही पलीकडे काय बोलणार. जन्माला आलेला मुलगा जर बापाला म्हणते असतात बाबा तुम्ही काय करा. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. गोकुळामध्ये नंद नावाचा जो राजा आहे ना त्याच्या घरी नेऊन मला ठेवा. त्यांच्या ठिकाणी तिथं काय तर माया उपजली तेथे. तिथं मायेने जन्म घेतलेला आहे. मज ठेवी आणि येते. मला त्या ठिकाणी नेऊन ठेवा आणि त्या मायेला इथं घेऊन या. वसुदेवाने भगवान परमात्म्याकडे पाहिलं. देवा अरे तू भलं म्हणत असतील मला की नंदाच्या घराला घेऊन जा पण हे पाहिणं मला किती बांधलेलं आहे. किती जागेवर बांधलेलं आहे. किती कठोर पहारा आहे. समोर जर बघितलं तर 4-4 पदराच्या एक म्हणजे अशा बंदिस्त साखळ्या आहेत. इतकं बंदिस्त खाण्यामध्ये मी आहे. मी तुला कसं घेऊन जाणार रे. बाबा तुम्ही त्याची चिंता करू नका. मी आता लहान होतो. मला स्पर्श केल्याबरोबर तुमच्या सर्व बंधनं तुटतील. भगवान परमात्मा लहान झाले. देवकीने म्हटले अरे तू जर असा 8 वर्षाचा जर माझ्या समोर आलास तर कोण म्हणेल की हा वसुदेव देवकीचा आहे. तू लहान हो आणि तुला मला एकदा तुला स्तनपान करू दे. ज्याच्यासाठी साधना केली, ज्याच्यासाठी तप अनुष्ठान केलं, त्याच्यासाठी तू जर लहान झालास तर माझं जे प्रेम आहे, माझ्या जे अंतकरणातली जे माया आहे ना, वात्सल्य भाव आहे ना, तो मला आज पूर्ण करू दे. भगवान परमात्मा लहान झाले. देवकीने मांडीवर घेतलं. मांडीवर घेऊन आपलं स्तनपान केलं. देवाला काय पुण्य असेल, काय कोणतं जन्मातलं पुण्य असेल या वसुदेव देवकीचं. आणि भगवान परमात्म्याला वसुदेवाने उचललीला कमळापती बाईचे बंधन एकळती. ज्या दिवशी भगवान परमात्म्याला उचललं आम्ही ज्या दिवशी भगवान परमात्म्याचा स्वीकार करू कसल्याच प्रकारचं बंधन तुमच्या आमच्या पाठीमागे राहणार नाही. बंधन कुठपर्यंत आहे तर जोपर्यंत तुम्ही भगवान परमात्म्याची प्राप्ती करत नाही तोपर्यंत बंधन आहेत. वसुदेवाने भगवान परमात्म्याला उचललं, टोपलीमध्ये टाकलं आणि डोक्यावर घेऊन वसुदेव निघाले. बापाने मुलाला टोपलीमध्ये घेऊन निघाले.
सर्व रक्षपाळ असे झोपी गेलेले. ते म्या मोहिले सकळ, सर्वांना मोहिनी नावाचं माया अस्त्र सोडलेलं आहे. सर्व शांत झोपलेत. वसुदेव मथुरेच्या बाहेर पडले. चलत असताना श्रावण महिना होता आणि ती पावसाची टिप 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 चालू होती. मंद मंद पडे पाऊस, वरी छाया धरी शेष. शेष भगवंताने भगवान परमात्म्याच्या डोक्यावर छत्र धरलं. ते पाणी भगवान परमात्म्याच्या अंगावर पडू देत नव्हते. वसुदेवाने टोपलीत घातलं आपल्या मुलाला आणि यमुना माईमध्ये प्रवेश केला. सांगा, आजकालचे कीर्तनकार छाती ठोकू ठोकू आईचे गाणे म्हणायला लागलेत कीर्तनात. हा बाप का सांगत नसतील? या बापाचं वर्णन करायला पाहिजे. जेलमध्ये असलेला बाप रात्री 12 वाजता पाऊस चालू असताना आपल्या मुलाचा प्राण वाचावा म्हणून, आपला मुलगा जिवंत राहावा म्हणून, वैऱ्यापासून विभक्त व्हावा म्हणून त्याला रात्री 12 वाजता पाऊस चालू असताना तुडुंब भरलेल्या यमुना माईमध्ये प्रवेश केला वसुदेवाने. तुडुंब भरलेली यमुना माई आत प्रवेश केला. ते म्हणले नाहीत की आता या पाण्याला इतका ओघ जोऱ्यात आहे, या ओघासोबत मीही वाहून जाईन. डोक्यावर भगवान परमात्मा आणि वसुदेव पाण्यामध्ये चलत जात होते. पाणी कमरेपर्यंत आलं, छातीपर्यंत आलं, गळ्यापर्यंत आलं. गळ्यापर्यंत पाणी आल्याच्या नंतर गंगेच्या गावचे जर कोणी असताल, पाणी जर गळ्याच्या बरोबरला आलं तर ते पाणी माणसाला आदर करते. आदर पोहता येत असलं तर बरं आहे, पोहता जर येत नसेल तर पाणी मात्र आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही. म्हणून वसुदेवाला आदर करायला लागलं पाणी. ते भगवान परमात्म्याने प्रयत्न लक्षात आलं की आपला बाप संकटात आहे. देवाच्या लक्षात आलं यमुना माईला काय पाहिजे. टोपलीतून पाय बाहेर काढला आणि त्या पाण्याला आपला अंगठा पुरबलीला चाटो काशी लाविला सुंदर. पूर चालिला अचाट त्यासी लाविला अंगुष्ठ. यमुना माईला शब्द दिला होता देवाने की तुला पुढच्या जन्मामध्ये मी दर्शन देईल. आणि यमुना माई भगवान परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी वर वर चढत होतं पाणी. देवाने अंगठा लावल्याबरोबर यमुना माईने रस्ता दिला. वसुदेव गोकुळामध्ये आले. यशोदा मातेच्या समोर आपल्या पोटचा गोळा ठेवला आणि मायेला उचललं. मायेला उचलल्याबरोबर जसे बंधन होते तसे बंधन लागले. देव जोपर्यंत जवळ आहे, देव जोपर्यंत आपल्या हृदयात आहे, जोपर्यंत आपण भगवान परमात्म्याचं स्मरण करतो ना, तोपर्यंत आपल्याला कसलंच बंधन बांधू शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही आम्ही मायेचा स्वीकार केला, ज्या दिवशी तुम्ही आम्ही मायेमध्ये गुंतू ना, त्या दिवशी आपण मात्र नक्कीच बंधनामध्ये गुंतू. वसुदेवाने मायेला उचललं आणि मथुरेमध्ये आणल्याच्या नंतर जशास तसे बंधन पडले. माया करी अकांत नामा म्हणे उठती दूत. मायेने रडायला चालू केलं. मायेचा आवाज ऐकून दूत जागे झाले आणि पळत 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 कंसाकडे गेले. कंसाला सांगितलं, महाराज अहो 8वा नाही 8वी झाली. कंसाने विचारच केला नाही कशाचा, कोणत्याच गोष्टीचा. पळत पळत आला आणि त्या मायेला उचललं त्याने. ज्या शिळेवर पहिले 6 मुलं मारले होते, त्याच शिळेवर हिला मारण्यासाठी घेऊन गेला. पायाला धरलं, गर 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 फिरवलं आणि त्या शिळेवर आपटणार. तेवढ्यामध्ये तिने सर्व जगाला वेड लावले. सर्व जगाला सगुण गुण माया आली कोलाठीन खेळाया. अहो सर्व तिचे बाळ आहेत. सर्व या सृष्टीवरले मायेच्या बंधनामध्ये सर्वजण आहेत. ब्रह्मादिका पार उल्लंघवे सामर्थ्य. याच्या पुढे काय बोलू. ब्रह्मदेवालाही या मायेने सोडलेलं नाही.
ती माया या कंसाच्या हाताला लागते का? हाताला झटका देऊन माया आकाशामध्ये गेली आणि मायेने सांगायला चालू केलं, अरे तुझा लागी वाली उपजला मनाली, उपजला मनाली, तुझा लागी वाली उपजला मनाली, तुझ लागी वदी उपजला मजादी. मायेने सांगितलं कंसाला, तू मला काय मारतो? सर्व जगाला मारणारी मी आहे, सर्व जगाला बंधनामध्ये टाकणारी मी आहे आणि तुला जो मारणार आहे तो माझ्या अगोदर जन्माला आलाय. अगोदर जन्माला आलाय म्हटल्याच्या नंतर कंसाची कानटाळीच बसली. कंस म्हणला, कोण असेल, कुठं असेल, काय असेल, असू द्या, कुठं असेल, तिचं असेल. कंसाने अनेक प्रकारचे प्रयत्न केले आणि भगवान परमात्म्याला शोधून काढलं, त्याला पत्ता मिळाला. हा सिद्धांत बाजूला ठेवा. भगवान परमात्मा गोकुळामधली काय अवस्था आहे हो? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नावी, गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे. त्या गोकुळाचं काय वर्णन करावं? साक्षात देव गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. नंद बाबाच्या घरी सर्व गाव जमा झालं. यशोदेला मुलगा झाला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावती एकी पुढे वाटीता ती सुंटवडे. ऐशी गलबला झाली दासी जणी हेल झाली जनाबाई. सर्व गावात सांगत फिरली की बाबांनो, वसु गोकुळामध्ये कृष्ण जन्मला, यशोदेला नंद बाबांना मुलगा झाला. त्या आनंदाचं काय वर्णन करावं? तो आनंद 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 वाढत गेला. आनंद असा आनंद वाढत गेल्याच्या नंतर तो बाळ रांगू लागला. रांगत रंगनी चोरी तरुणी. भगवान परमात्मा रांगू लागले आणि रांगता